मराठी अस्मितेच्या मुद्द्याला शिवसेनेनं पुन्हा एकदा हवा द्यायला सुरुवात केली आहे। याच मुद्द्यावर बेतलेला बाळकडू हा मराठी सिनेमा प्रदर्शनाकरता सज्ज झाला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी म्हणजेच येत्या 23 जानेवारीला या चित्रपटाच्या निमित्तानं बाळासाहेबांचं पुन्हा दर्शन होणार आहे। लढायचं नाही, लढायचं। अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली। वादग्रस्त संवाद, ठेणगी पेटवणारी भाषा आणि मराठी अस्मितेची ललकारी, रुपेरी पडद्यावर झळकणारी ही दृश्य आहेत बहुचर्चित बाळकडू या मराठी चित्रपटातली। मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना केंद्रस्थानी ठेवून गुंफण्यात आलेली कथा म्हणजे बाळकडू। बाळासाहेब आणि वाद हे जणू समीकरणच। सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातल्या तब्बल 17 दृश्यांवर आक्षेप घेतल्याचं सांगितलं जात आहे, पण निर्मात्यांनी त्यातल्या काही प्रसंगांचं महत्त्व पटवून दिलं। त्यानंतर बोर्डानं काही कट सुचवले, ते मान्य झाल्यानंतर हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीतून सुटून प्रदर्शनाकरता सज्ज झालाय। बाळासाहेब आणि वाद ह्यापेक्षा ठाकरे इज न्यूज, ठाकरे वॉज न्यूज। ठाकरे म्हणजे बातमी, ती शेवटपर्यंत असतेच आणि राहील। आणि बाळकडू हे त्यांचं धन आहे विचारांचं, जे त्यांनी महाराष्ट्राला दिलं सातत्यानं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता फार वाद होऊ नये, लोकांनी तो पाहावा आणि स्वागत करावं त्याचं। बाळकडूची संकल्पना संजय राऊत यांची असल्यानं या निर्मितीचं राजकीय विश्लेषणही होऊ लागलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची वाढलेली ताकद, सत्तेत असूनही शिवसेनेला मिळणारं दुय्यम स्थान, शिवसैनिकांमधली अस्वस्थता, मुंबई महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा अजेंडा, यामुळेच शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर यावं लागल्याची चर्चा आहे। शिवसेनेसाठी आत्ता हे बाळकडू याकरता आवश्यक आहे की आत्तापर्यंत राज्यातल्या सत्तेमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली शिवसेना आता दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ह्या सरकारमध्ये आत्ता राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा पार्टनर म्हणून ती सहभागी झालेली आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आव्हानसुद्धा शिवसेनेपुढे आहे, कारण या निवडणुका स्वतंत्रपणे ते दोन्ही पक्ष लढणार का एकत्र लढणार याबाबतचं सुद्धा खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। बाळासाहेबांचे विचार या चित्रपटाच्या माध्यमातून हा चित्रपट फक्त शिवसैनिकच नाही बघणार, तर हा चित्रपट शिवसेना प्रमुखांना मानणारा प्रत्येक मराठी माणूस नाही तर इतर धर्मीय पण माणूस जो शिवसेना प्रमुखांचा चाहता आहे, तो प्रत्येक जातीचा धर्माचा मराठी माणसासहित हा पिक्चर बघणार। आणि ह्या पिक्चरचा पगडा एवढा बसणार आहे जनसामान्यावरती की भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका असतील, जो काही कारणामुळे जो मतदार शिवसेनेपासून थोडा बाजूला झाला असेल, तो मतदार पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांच्या या बाळकडू ज्या विचारांमुळे पुन्हा शिवसेनेच्या जवळ येणार याची आम्हाला खात्री आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी या चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडणार आहे। बाळासाहेबांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून काढलेल्या या चित्रपटातून संजय राऊत यांनी एका बाणात अनेक लक्ष्यभेद केल्याचं बोललं जात आहे। आपलाच हवा, तुम्ही बोलवलं, मी येतोय। बाळकडू हा फक्त चित्रपट नसून शिवसेनेच्या राजकीय स्पर्धकांसाठी जणू इशाराच आहे। त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय स्पर्धकांची तोंड कडू होण्याची शक्यता जास्त आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।